नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबवण्यासाठी नगाव येथे व्यापक बैठक संपन्न। चाळीसगाव रोडवर मोमीन कब्रस्तान जवळ ऐन रस्त्याच्या कडेला कचरा डेपो तयार करणाऱ्यावर कारवाईची मागणी। मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी सोडवले, बोरीस येथील दोघांचा मृत्यू। पवई येथील एका पोलीस कॉन्स्टेबलला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेचा युवा सेनेतर्फे निषेध। धुळे पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न। आणि नेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाची धुळे तालुक्यातून सुरुवात व्हावी या हेतूने सदर अभियान राबवण्यासाठी नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबवण्यासाठी व्यापक बैठकीचे आयोजन नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी करण्यात आले होते। बैठकीचा शुभारंभ प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले। प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या बांधकामात सर्वांचा सहभाग असावा अशी सर्व हिंदू राष्ट्रांची भावना आहे। या शुभ कामासाठी निधी संकलनाची सुरुवात धुळे तालुक्यातून व्हावी यासाठी धुळे तालुक्यातून प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबवण्यासाठी सदर व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील, रामभक्त, योगी दत्तनाथ आदींनी मार्गदर्शन केले। नगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम भदाने यांनी प्रास्ताविकात संपूर्ण माहिती दिली। यावेळी योगी दत्तनाथ, धीरज धनगर, मनोहर भदाने, राम भदाने, पंचायत समिती सभापती प्राध्यापक विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील यांच्यासह तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे होणारच आहे, पण येणाऱ्या पिढीने समजा वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षानंतर जर तुम्ही कधीतरी म्हातारे झाल्यानंतर तुमच्या नातवंडांना घेऊन त्या अयोध्येमध्ये गेलात, त्या मंदिरात तुम्ही जर तुमच्या परिवाराला घेऊन गेलात, तर कुठेतरी तुमचा नातू तुम्हाला विचारेल, आजोबा या मंदिरासाठी 492 वर्ष संघर्ष झाला, आणि ज्यावेळेस मंदिर निर्माणाचं कार्य सुरू झालं तर प्रत्येक ठिकाणी अभियान चालू झालं होतं, मग त्या अभियानात तुमचा सहभाग होता का? आणि तुम्ही जर खरंच सहभाग दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वाभिमानाने सांगाल, हो मी 20 लोकांपर्यंत जाऊन या अभियानाचे कुपन दिले, मी 20 लोकांपर्यंत जाऊन अभियानाचा निरोप दिला, मी 20 लोकांपर्यंत जाऊन अभियानाचा निधी गोळा केला, असं तुम्ही स्वाभिमानाने सांगाल। पण यदा कदाचित तुम्ही जर आज या अभियानामध्ये सहभागी नसाल तर त्या नातवासमोर तुम्हाला शर्मेने, लाजेने मान खाली घालावी लागेल। आता मिळणार नाहीत। आता तुम्हाला बोलवण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट केली, परंतु हेच प्रभू रामचंद्रांच्या या मंदिर अभियानाच्या निमित्ताने सर्व संत, धर्माचार्य आणि महानुभावांना अपेक्षित आहे की आपला व्यक्तिगत स्वार्थ, आपली प्रतिष्ठा, आपला सन्मान सर्व बाजूला ठेवून आपल्या मनात आपला होत असलेला अपमान सुद्धा सहन करून रामासाठी आपण एक व्हायचंय, म्हणून त्यांनी पंथ, धर्म, जात भेद आणि पक्षभेद विसरून अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं, म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। चाळीसगाव रोडवर मोमीन कब्रस्तान जवळ ऐन रस्त्याच्या कडेला अज्ञात ट्रॅक्टरद्वारे 30 ते 40 ट्रॅक्टर कचरा टाकण्यात आला असून या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या अज्ञाताचा महानगरपालिका प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। चाळीसगाव रोडवर मोमीन कब्रस्तान जवळ ऐन रस्त्याच्या कडेला अज्ञात ट्रॅक्टरद्वारे 30 ते 40 ट्रॅक्टर कचरा टाकण्यात आला असून या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। हम रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या अज्ञाताचा महानगरपालिका प्रशासनाने शोध घेऊन त्वरित कारवाई करीत सदरचा कचरा उचलून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। चाळीसगाव रोड हा धुळ्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता असून या मुख्य रस्त्याच्या कडेलाच मोमीन कब्रस्तानच्या पुढे अज्ञाताने 30 ते 40 ट्रॅक्टर कचरा टाकून दिलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरच कचऱ्याचा डेपो तयार झाला असून यामुळे दुर्गंधी पसरली आहे। ऐन रस्त्यावर कचऱ्याचा डेपो तयार करणाऱ्या सदर अज्ञाताचा मनपा प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। शहरातीलच एका नवीन पंपाचे काम करताना सदर कचरा फेकण्यात आला असल्याची चर्चा आहे। मनपा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कचरा साफ करून परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। आजपर्यंत चाळीसगाव रोडवर एवढी दुर्गंधी पसरलेली आणि आता या 8-10 दिवसापासून चाळीसगाव रोडवर जणू काही कचरा डेपो करून ठेवलेला आहे।
आणि या कचरा डेपोमुळे इतकी दुर्गंधी पसरत आहे आमच्या मोहल्ल्यात, आमच्या एरियामध्ये. तर हे नगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष का करते हे समजायला मार्ग नाही आम्हाला. म्हणून माझं एक म्हणणं आहे का या कचरा डेपो इथून ताबडतोब हलवायला पाहिजे. कारण आमच्या मोहल्ल्यातले सर्व नागरिक फार वैतागलेले कचरा डेपोमुळे. तरी या नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब याचं लक्ष एक करून एक कचरा डेपो दुसरीकडे हलवायचं. आणि एक कचरा डेपो टाकणारे पेट्रोल पंपवाले 80 फुटी रोडला कुठं आता चालू झाला असं ऐकण्यात आलं. त्या पेट्रोल पंपवाल्यांनी इथं 20-25 ट्रॅक्टर आणून ठेवलं. त्याला कोणी अधिकार दिला इकडं कचरा टाकायचा आणि कचरा डेपो तयार करायचा? हा नवीन कचरा डेपो कसं काय तयार झाला? इथं कुत्रं मांजरं मेलेली फेकतात त्या कचरा डेपोवर, लोक घाण कचरा टाकतात तिथं. हा ताबडतोब हटवण्यात यावा, नाही तर आम्ही सर्व मोहल्ल्यातले नागरिक फार मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन नगरपालिकेच्या गेटवर येऊन धरणे आंदोलन करू आणि प्रशासनाची झोपमोड करू हे नगरपालिकेने लक्षात. मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात बोरीस येथील शाळेतील 2 शिपायांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास घडली. मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ दुचाकीने जाणाऱ्या शाळेतील शिपायांना अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात बोरीस येथील शाळकरी शिपायांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे बोरीस गाव परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरीस येथील राजेंद्र भानुदास देवरे व कैलास आत्माराम देवरे हे दोघेही धुळे येथील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतील अंध मुलांच्या शाळेत शिपाई या पदावर कार्यरत होते. सोमवार दिनांक 11 रोजी सायंकाळी दोघे दुचाकी क्रमांक MH18 R8231 ने धुळे येथे जात असताना रात्री 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील सरवड फाटा येथे धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले. यात राजेंद्र देवरे व कैलास देवरे यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच दोघांचे मृतदेह सोनगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्यांच्यावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी 1 वाजेच्या दरम्यान बोरीस येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवई येथील एका पोलीस कॉन्स्टेबलला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेचा धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पवई येथील एका पोलीस कॉन्स्टेबलला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेचा धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की पवई येथे एका पोलीस कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे कार्यकर्ते धडकले. नियमांचे उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दीपू तिवारी व आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली. या हल्ल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे रक्तबंबाळ झाले आणि त्याच क्षणी 3ही आरोपींनी रिक्षातून पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या पोलिसांनी या तिघांपैकी एक असलेल्या सचिनला पकडले. दीपू आणि आयुष तिथून फरार झाले. सध्या पवई पोलीस दोघांना शोध घेत आहेत. हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना राज्यभर घडत आहेत. राज्यात लॉकडाऊन आणि कर्फ्यू असताना देखील पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. वाहतूक पोलिसांवर गाडी चढवणे, ट्रॅफिकचे किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास थांबायला असता पोलिसांना शिवीगाळ करणे, त्यांच्यावर हात उगारणे या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. म्हणून मुंबई पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे, राजमाळी, हरीश माळी, संदीप मुळीक, जितेंद्र पाटील, स्वप्नील सोनवणे, आकाश शिंदे, अमित खंडेलवाल, भूषण पाटील, निलेश चौधरी, भूषण चौधरी, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते. काल मुंबई पवई येथे एक घटना घडली. ती घटना म्हणजे पोलीस बांधव काही जे भाजपचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. त्या दरम्यान त्यांनी त्या पोलीस बांधवावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मागे काही पोलीस बांधव असताना त्या तिघांपैकी एकाला पोलीस बांधवांनी पकडले. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस बांधव हे त्यांचे कर्तव्य पार पडत असतात आणि कर्तव्य पार पडत असताना
जे वाहतुकीचे नियम आहेत, जे काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्याचं पालन ते नागरिकांना, युवकांना, विद्यार्थ्यांना करायला सांगतात. परंतु आपण बघतोय कोरोना कालावधीत बी सर्वात बिकट परिस्थिती असताना देखील पोलीस बांधवांनी योग्य प्रकारे त्यांचं कर्तव्य बजावून आपणा सर्वांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. आपलंही कर्तव्य आहे की आपण त्यांना सर्व गोष्टींचं सहकार्य केलं पाहिजे. आपण आपल्यासह स्वतःला त्रास होणार नाही असे वाहतुकीचे नियम आपण पाळून त्यांना सहकार्य केले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही आहे. काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस बांधवाला अमानुषपणे मारहाण केली. त्याचा आम्ही इथे तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि जे भाजपचे आमदार आहेत राम कदम, ते खूप लोकांना ज्ञान शिकवतात. परंतु त्यांनी काल त्या पोलीस बांधवाला फोन करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्यातर्फे म्हणजे काय म्हणतात त्यांना ती की मानवताच्या दृष्टीने त्या तिघं कार्यकर्त्यांना माफ करून द्या अशा पद्धतीची ते त्या पोलीस बांधवाला रिक्वेस्ट करतात. आता खरे तर बघायला गेलं ज्यावेळेस पोलीस बांधवाला मारहाण केली तेव्हा त्यांची मानवता कुठे गेली होती. म्हणजे नावात नुसतं राम आहे परंतु सगळी कृती त्याची सर्व रावणासारखी आहे. अशा रावण कदमचा देखील आम्ही इथे जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढे माझं सर्व तरुण विद्यार्थ्यांना धुळ्यातील देखील आव्हान आहे की आपण जे आपल्याला वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत ते सर्वांनी आपण पाळावे. आपण ट्रिपल सीट फिरणार, गाडीवर फोनवर बोलणार तर पोलीस आपल्याला पकडणारच. आणि त्यासाठी कृपया करून कोणी पोलिसांची ड्राईव्ह करू नये सर्वांना मी नम्र विनंती देखील करतो. आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असे आव्हान देखील करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत बर्ड फ्लू आजाराबाबत प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी याबाबत चर्चा झाली. सिंचन विहिरी तसेच सुरू असलेल्या शाळांबाबतही चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्राध्यापक विजय पाटील हे उपस्थित होते. धुळे पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती प्राध्यापक विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती सदस्यांचे रजा मंजुरी अर्ज मंजूर करून शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर शिक्षण, ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन, लघुसिंचन, बांधकाम, आरोग्य, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, विद्युत वितरण कंपनी आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सदस्य पंढरीनाथ साळुंखे यांनी बर्ड फ्लू आजार मोठ्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने त्वरित काळजी घेण्याची मागणी केली. सिंचन विहिरींचा विषय देखील सदस्यांनी लावून धरला. कोरोनानंतर सुरू असलेल्या शाळांबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती प्राध्यापक विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, सचिव तथा गटविकास अधिकारी जी.डी. सोनवणे, सुरेखा देवरे, गौतम सोनवणे, पंढरीनाथ साळुंखे आदी उपस्थित होते. समिती येथे सर्वसाधारण सभेत मी प्रामुख्याने आयत्या वेळच्या विषयामध्ये पशुसंवर्धन विभागाविषयी पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर आणि यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्या तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये पोल्ट्री फार्म असतील त्या पोल्ट्री फार्माला प्रत्येकाने भेट देऊन ब्लड फ्लू हा वाढला गेला नाही पाहिजे. जे पक्षी मेलेले असतील त्यांना तिथल्या तिथं बुजून त्या पक्ष्यांची विल्हेवाट लावली पाहिजे आणि त्याच्यावर औषधोपचार करून हा ब्लड फ्लू आपल्या तालुक्यात लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी डॉक्टरांनी सगळ्यांनी सतर्क राहावं. यासाठी मी आज हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यात विशेष करून मुक्ती गावातील पोल्ट्री फार्म हा धुळे तालुक्यात सगळ्यात मोठा पोल्ट्री फार्म असून आमच्या मुक्ती गावातील पोल्ट्री फार्मकडे पण आपण लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती केली. दुसरा मुद्दा, या पंचायत समितीच्या बाहेरच्या बाजूला जे शॉपिंग आहेत पंचायत समितीचे, ते शॉपिंग आज तागायत आपण दिलेले आहेत. त्याचं भाडं काय आहे, त्यांची डिपॉझिट काय आहे, ते बचत गटांना दिलेले आहेत का, त्यांच्यावर कोणाचा अधिकार आहे, याविषयी मी त्यांना प्रश्न उपस्थित केला. तिसरा मुद्दा, सिंचन विभागातील विहिरी जे आहेत त्या विहिरी काही गावांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत, पण रोजगार सेवकांच्या आणि तेथील ग्रामसेवक व इतर लोकांच्या इंजिनियर जे लोक आहेत, ऑनलाईन फॉर्म जे भरले जातात किंवा त्यांचे मास्टर भरले जातात, यांच्या दुर्लक्षामुळे जे काही लोकांना त्रास होतो आहे आणि लोकांच्या विहिरी पूर्ण असूनसुद्धा त्या विहिरी अपूर्ण दाखवल्या जात आहेत. तर त्या विहिरींच्या बाबतीतसुद्धा आज प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपण त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन पंचायत समितीच्या BDO साहेबांना मी विनंती केली. आणि अशा या 3 प्रमुख विषयांना आज रोजी आमच्या सर्वसाधारण सभेत हात घातला असता BDO साहेबांनी सांगितलं की येत्या पुढच्या मीटिंगमध्ये आपले हे सर्व प्रश्न मी मार्गी लावे. धुळे तालुक्यातील नेर येथील गांधी चौकात राज्य ग्रुपतर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
धुळे तालुक्यातील नेर येथील राजे ग्रुपतर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गांधी चौकात दोघांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चरित्र, चातुर्य, संघटन व पराक्रम देणाऱ्या जिजाऊंच्या विविध पैलूंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी विक्की मोरे, हर्षल देशमुख, योगेश माळी, गौरव देशमुख, पिंकल बिरारी, हितेश पाटील, भूषण बदाने, निलेश पाटील, राकेश पाटील, जयेश इशी, हिमांशु जयस्वाल, प्रीतम माळी आदी उपस्थित होते। पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी। प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान राबवण्यासाठी नगाव येथे व्यापक बैठक संपन्न। चाळीसगाव रोडवर मोमीन कब्रस्तान जवळ ऐन रस्त्याच्या कडेला कचरा डेपो तयार करणाऱ्यावर कारवाईची मागणी। मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस उडवले, बोरीस येथील दोघांचा मृत्यू। पवई येथील एका पोलीस कॉन्स्टेबलला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेचा युवा सेनेतर्फे निषेध। धुळे पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा संपन्न। आणि नेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।